समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली त्या ताई. सर्वांना नमस्कार. खरोखरच कडेगाव तालुक्यातील भगिनींचा अभिमान वाटतोय की आता ताई मला म्हणाल्या 2-3 तास झाला तरी ह्या बहिणी एवढ्या शांत कशा. त्यांना म्हटलं मोठ्या बहिणीचं भाषण होईपर्यंत त्या हलणार सुद्धा नाहीत. बरोबर का? आवाज येत नाही. बरोबर का? छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. संग्राम भाऊंचा विजय, संग्राम भाऊंचा. धन्यवाद. खरोखरच अगदी तिथून निघताना ताईने मला सूचना केली की थोडंच बोल बाई म्हणून. ताईनं म्हणलं ठीक आहे 2 शब्द बोलते. आज आपल्या सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्राची रणरागिणी ज्यांच्याकडे बघून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्या आमच्या मोठ्या भगिनी, तुमच्या मोठ्या भगिनी आदरणीय आमदार चित्राताई वाघ यांचं कडेगाव तालुक्यात मी स्वागत करते. त्याचबरोबर आमच्या ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई यांचंही स्वागत करते. आणि आमचे मोठे बंधू एकनाथ भाऊ, 2 नंबरचे भाऊ देवा भाऊ आणि 3 नंबरचे भाऊ अजित भाऊ ह्या आणि आपला सक्का भाऊ म्हणजे सगळे सख्खे भाऊ आहेत संग्राम भाऊ, या सर्व भावांच्याकडून तुमच्या काल परवा झालेल्या दिवाळी, भाऊबीज आणि पाडवा याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. ताई कालपासूनच आम्ही अगदी काल आम्हाला तुमचा निरोप आला की आज आम्ही कडेगाव तालुक्यात महिला मेळाव्यासाठी महिलांना मार्गदर्शन करायला भेटा येतोय म्हणून. ताई खूप आनंद झाला कारण तुमची प्रेरणा घेऊन तुमच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यात आम्ही BJPचं काम ताई करत असतोय. आज काम करत असताना ताई आम्ही आज प्रचाराला सुरुवात करून 8 ते 10 दिवस झाले. प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन आम्ही भाऊंच्याबद्दल महायुतीच्या कामाची माहिती देत होतो. कामाची माहिती देत असताना प्रत्येक ठिकाणी अडचणी महिला आम्हाला ताई सांगत होत्या. ताई काम भाऊनी भरपूर केलं, बाबांनी भरपूर केलं, पण ताई खरोखरच सांगू इच्छिते आमच्या भागात दिवाळीला तुळशीचं लग्न लावायला ताई ऊससुद्धा मिळत नव्हता. अशा वेळेला टेम्पो योजनेच्या जनक ज्यांनी मंत्रिपदाला लाथ मारली आणि देणार असाल तर माझ्या शेतकऱ्याला पाणी द्या असं म्हणणारे आदरणीय आमचे अण्णा यांनी टेम्पो योजना जन्माला घातली. ताई ह्या विषयावरती मी जास्त बोलणार नाही कारण सगळ्या बंधूंनी मला सांगितले. पण ताई ज्या वेळेला अण्णांनी टेम्पो योजना जन्माला घातली आणि नेत्याच्या मनात काहीतरी वेगळंच आलं आणि आमचा अण्णांचं आकस्मिक निधन झालं आणि पलूस कडेगाव मतदारसंघ हा पोरका झाला. ताई खरोखरच माता भगिनींनो एक चेहरा डोळ्यासमोर आणा. जर आज अण्णांनी टेम्पो योजना जन्माला घातली नसती तर आज आपल्या शेतात तुरेबाज ऊस डोलला नसता. आज शेतकरी ऊसाचं पीक भरपूर प्रमाणात घ्यायला लागलेत. आणि ज्या वेळेला काळानं घाला घातला, ज्या वेळेला मतदारसंघ अण्णांच्या विना पोरका होणार होता, अशा वेळेला दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून असे 2 संताजी आणि धनाजी मतदारसंघाला सावरायला आले. ज्यांना विरोधकांना संताजी आणि धनाजींची घोडे पाण्यात दिसत होते ते संताजी आणि धनाजी म्हणजे आदरणीय संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी जनतेला पोटाशी धरलं. जनतेला दुःखातून, खरं तर त्यांना दुःखातून सावरण्याची गरज होती ताई, पण ह्या दोघांनीच काय आमचे सतीश देशमुख असतील, जयदीप देशमुख असतील, बाबा असतील, भाऊ असतील यांनी जनतेच्या पाठीशी उभे राहिले आणि या दुःखाची कुठंही त्यांनी अगदी झळ झाली असं न दाखवता आमच्या जनतेला ताई खरं तर त्यांनी सावरलं. आज विरोधक काही म्हणायला लागले. ताई परवा ताई इथे एक सभा झाली त्यामध्ये ताई वैफल्यग्रस्त वाक्य काढलं गेलं की टेम्पो योजना आम्ही जन्माला घातली. असं होऊ शकत नाही ताई. आणि इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक बांधवानं हक्कानं सांगितलं पाहिजे. जसं लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तसं टेम्पो योजना ही आमच्या अण्णांनी जन्माला घातलेले. टेम्पो योजना ही आमचे, टेम्पो योजनेचे जनक अण्णा होते. टेम्पो योजनेचं दातृत्व अण्णांनी घेतलं, टेम्पो योजनेचं मातृत्व अण्णांनी घेतलं, टेम्पो योजनेचं पितृत्व अण्णांनी घेतलं. आणि ताई परवा कुणीतरी हे वैफल्यग्रस्त वाक्य काढलं, काढू द्या, कारण आमच्या प्रत्येक जनतेला माहीत आहे, प्रत्येक माता भगिनीला माहीत आहे भोंड माळ होतं
अगदी 10-10 एकर परिसर असा मोकळा दिसत होता, पण ताई आज 10 फुटावरचा माणूस आम्हाला पलीकडचा ऊसाच्या शेतीमुळे दिसत नाही. हे सगळ्यांना माहीत आहे, हे सांगण्याची गरज नाही. खरं तर ताई मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते, आज महायुतीच्या सरकारनं आमच्यावरती योजनांचा पाऊस ताई पडलेला आहे. लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, पंतप्रधान मातृत्व वंदन योजना असेल, PM किसान असेल, आनंदाचा सिधा असेल, आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न ताई, गावोगावी कोट्यावधी वीज बिलं माफ झाली ताई. त्याबरोबर वयश्री योजना असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची की आमच्या उच्च शिक्षित मुलींना शिक्षणापासून वंचित राहायला लागत होतं, ती सुद्धा ताई महायुतीच्या सरकारनं आमच्या मुलींच्यासाठी योजना घेतली. आणि त्यापेक्षा महत्त्वाचा मोठा प्रश्न आता आमच्या अपर्णाताईंनी सांगितलं, दवाखान्यात जाताना म्हणजे 60 वर्ष आणि 50 वर्षाचा जो काय गॅप राहतोय, त्यात अजून मी ताई तुम्हाला सांगन की माहेरला जाताना मला इथं काही कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, कारण कदाचित माझे मिस्टर पण आलेले असतील ताई, त्यामुळे आधीच माफी मागते, मला काही कुणाच्या इथं भावने दुखवायच्या नाहीत. महायुतीच्या सरकारनं ताई आम्हाला व्हायवं म्हणायचं ताई बंद केलंय, कारण माहेरला जाताना सारख्या ह्यांच्या मिनत्या करायला लागायच्या. आता आम्हाला महायुतीच्या सरकारनं लाल परी सगळ्यात भारी अशी आपली सोय केली का नाही, केली का नाही मला सांगा. त्यासाठी महायुती सरकारचं आमच्या माता भगिनींच्या वतीनं खूप खूप अभिनंदन ताई. ताई, कोरोना होऊन 4 वर्ष झाली. कोरोनाच्या काळात आमच्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई त्यांनी कुटुंब वाऱ्यावरती सोडली. त्यावेळेला आदरणीय आमचे भाऊ अध्यक्ष होते, झेडपी अध्यक्ष होते. कोरोनाच्या काळात ताई त्यांनी प्रत्येक घराघरात जात प्रत्येक पेशंटची सगळ्यांची तपासणी करत होत्या. कधी त्या म्हणल्या नाहीत की माझ्या घरात लहान बाळ आहे. तेव्हा ताई ह्यांना कुणालाही मतदारसंघातल्या स्थानिक मंत्र्यांना, आमदारांना त्यांचा कळवळा आलेला नव्हता ताई. पण आता सांगायचं तुम्हाला, 4 वर्षात कितीतरी वेळा दिवाळी आली ताई. 4 वर्षात 4 वेळा दिवाळी आली, 4 वेळा भाऊबीज आली. पण आत्ता आम्हाला कुठंतरी विद्यमान आमदार त्यांनी आता काय म्हणे तर आम्हाला अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर ह्यांनी कोरोनात लय चांगलं काम केलंय म्हणे. मग आता त्यांना दिवाळीची साडी नको का द्यायला? मग 4 वर्ष कुठे गेली होती साडी ताई? 4 वर्ष कुठं तुम्ही गेला होता का? कधी तुम्ही मानधनवाढीसाठी प्रयत्न केले नाहीत ताई? अंगणवाडीच्या सेविका, आशा वर्कर आझाद मैदानावरती ताई उपोषणाला गेल्या, त्यावेळेला तुम्ही कुठं होता? अंगणवाडीच्या महिलांनी किंवा बचत गटातील महिलांनी, ज्या आमच्या काही बचत गटाच्या महिलांनी कामं केली, महिलांनी उद्योग तयार केले, त्याला ताई तुम्ही साधे एक मार्केट आम्हाला देऊ शकला नाही, विद्यमान आमदार तुम्ही आम्हाला. माझा एक सडेतोड प्रश्न आहे त्यांना, आज तुम्ही विकास केला म्हणता, आज ताई पलूस कडेगाव मतदारसंघात पुरुषांच्या पेक्षा महिलांचा मताचा टक्का ताई वाढलेला आहे. आज महिलांचं मतदान जास्त आहे आणि आम्हाला ताई त्याचा अभिमान आहे. जर आज आमच्या माता भगिनी एवढं काम करत असतील, बचत गटाचा जाळं निर्माण करत असतील, तर आज पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये ताई एकही महिलांचा उद्योगाचं युनिट उभं राहिलं नाही ताई. दुसरी गोष्ट ताई, तुम्ही मंत्री होता तर आमच्या महिलांनी केलेल्या मालाला तरी बाजारपेठ दिली का हो? मला सांगा, आम्ही हे केलं ते केलं, ठीक आहे केलं असेल तुम्ही, पण ज्या वेळेला संग्राम भाऊ अध्यक्ष होते भाऊ, त्यावेळेला ताई पलूस कडेगाव मतदारसंघ नव्हे तर पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके ताई येतात. प्रत्येक गावात ताई आढावा बैठका घेतल्या गेल्या, प्रत्येक वाडी वस्तीवरती बैठक घेतली, प्रत्येकाला काय हवं काय नको ते बघितलं गेलं ताई. आणि ज्या ज्या गावात ज्या ज्या मागण्या आल्या ताई, प्रत्येक गावात कोटी 5-5 कोटीचा ताई भावने निधी गेलेला आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की संस्कार आणि संस्कृती काय असते. जसं महायुतीच्या सरकारनं ताई योजनांचा पाऊस आमच्या महिलावरती पडला, त्यावेळेला कुठली महिला कुठल्या पार्टीची, जातीची, पंथाची, धर्माची बघितली नाही होत आहे. सरसकट महिलांना योजना ताई दिल्या. तसं भावने अध्यक्ष असताना सरसकट योजना सगळ्यांना, म्हणजे जिथं काय सांगतील ती ताई कामं केली. मला सांगायचं आहे काय ताई, ज्या वेळेला 1500 रुपये आमच्या माता भगिनींना ताई जाहीर झाले, त्यावेळेला ताई आमची टिंगल केली गेली, त्यावेळेला आमच्यावरती आरोप केले गेले. त्यावेळेला ताई ते म्हणायचे, ह्यानं काय खात होत आहे, आमचा 50,000 पगार येतोय, माझा 100 टन ऊस जातोय, दादा तुझा ऊस जातोय. ते टेम्पो योजनेचे शिल्पकार अण्णा, त्यांनी जर टेम्पो योजना जन्माला घातली नसती तर तुझा ऊस गेला नसता. आणि ताई ते काय म्हणायचे माहिती आहे, काय याचा उपयोग आहे, काय होतंय, ह्या बायका नुसत्या खुळ्या झालेत. अरे खुळ्या आहेत का शाने आहेत? आता तुम्हाला 20 तारखेला कळल आमच्या महिला
किती शाणे आणि हुशार आहेत ते. आणि ताई ज्या वेळेला आम्ही बँकेत जायचो, ज्या वेळेला ताई आम्ही फॉर्म भरायचो, त्यावेळेला ताई ग्रीन पॉवर शुगर लिमिटेडच्या कारखानच्या मुलांनी ज्या ज्या गावात माझ्या माता भगिनी वंचित राहतील त्या महिलांना तिथं जाऊन ताई फॉर्म भरलेले. तिथं एकही महिला वंचित राहणार नाही याचा विचार केलाय. आणि दुसरी गोष्ट ताई, ज्या वेळेला आम्ही बँकेत जायचो त्यावेळेला आमच्या एक लक्षात आलं, जी हातावरती घालून करत होते ना, ह्यानं काय होतंय आणि त्यानं काय होतंय म्हणून, त्यांच्याच बायका आमच्या अगोदर पैसे घ्यायला होत्या बरं का. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ताई घेऊ द्यावं, त्या पण आमच्या भगिनी आहेत. कारण आमच्या भावाने त्यांचा पण फार चांगला विचार केला की त्यासुद्धा माऊली आता ह्यांना त्यांना विचारत बसणार नाहीत. सकाळी लवकर स्वयंपाक करून कमळाचं बटन घाईघाईत दाबायतही जाणार आहेत. त्यामुळं महायुतीच्या सरकारनं त्यांना आमच्याबरोबर त्यांना जे लाभ दिला त्यासाठी सुद्धा त्या भगिनींचं ताई आम्ही अभिनंदन करू. परत काय म्हणायला लागल्या, ह्यांची योजना बंद पडणार आहे. आणि आमची जर योजना बंद पडणार होती तर आता काय म्हणायला लागलेत की आम्ही तुम्हाला 3,000 चालू करणार. 3 आता ह्यांचा पोटसूळ उठलेला ताई थांबायला लागलाय बघा. खरं तर सांगते तुम्हाला, काय म्हणायचे, ह्यांना काय होतं, ह्यांचं बंद होणार आहे. ह्या विनायक राऊत तर ताई काय पण बडबड करते हो, काय पण बोलते. मग तुम्ही जर आमची योजना बंद पाडणार होता, आता 3,000 तुम्ही आम्हाला चालू करणार आहे, तर तुम्ही कोर्टात जाऊन स्टे घ्यायला लागला. तो कशासाठी हो? हा सगळ्या माता भगिनींनी हा प्रश्न लक्षात ठेवला पाहिजे सगळ्यांनी. ताई आम्ही ज्या वेळेला काल पलूसमध्ये प्रचारार्थ वहिनी साहेबांना आम्ही फिरत होतो, विद्यमान आमदार जे मंत्री होते त्यांच्या कामाचा पाढा जिथं तिथं वाचला जातो. पण अध्यक्ष असताना भाऊनी जी कामं केली ते पुस्तकात आली, ह्याच्यावरती कटआउटवरती आली. मला वाटतंय नेरली तर ताई बॅनर असं भारी लागलं होतं, काय बाई काय हा प्रकार, काम कोणाचं श्रेय कोण घेते, असा एक लागला होता की नाही. मग हा ज्या वेळेला ताई आम्ही पलूसमध्ये गेलो त्यावेळेला क्षारपड जमिनीचा ताई विषय पुढे आला. आत्ता ताईंनी मला अपर्णा ताईंनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मला वाटतं कदाचित ताईंच्याकडून एक मुद्दा विसरला. पण ज्या वेळेला भाऊ अध्यक्ष होते त्यावेळेला बुरुंगवाडी, हजारवाडी, खंडोबाची वाडी, त्यावेळेला ताई मी सभापती होते. तिथल्या क्षारपडच्या जमिनीचा मार्ग भाऊनीबाई ताई मार्ग लावलेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय, बोटीतून फिरलेले फोटो, आमची सत्ता, आम्हीच मंत्री, बोटीतून फिरलेले फोटो, कॅमेरामॅन बरोबर. आमच्या नेत्यांचं एक, कितीही कामं करा, नारळ फोडायचा नाही, फोटो काढायचा नाही. आता आमची कशी प्रसिद्धी होणार सांगा बरं तुम्ही. पण ज्या वेळेला भाऊ अध्यक्ष होते ताई, महापूर आलेला होता त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी भाऊनी जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन असाल, पशुधन कसं वाचवायचा तो बाई ताई प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी पुरात जिथं जिथं काय अडचणी येतील तिथं स्वतः भाऊ गेले, स्वतः उभे राहिले आणि ब्रह्माळसारख्या गावातल्या सुद्धा लोकांना वाचवण्याचा ताई त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ताई ताई मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, बोलण्यासारख्या ताई बऱ्याच गोष्टी आहेत, बरंच सांगायचं आहे ताई. ताई 2009 पासून मी तुमच्याबरोबर काम करणारी महिला आहे. तुम्ही माझ्या गुरु आहात. तुमच्या नेतृत्वाखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली आज पलूस गडेगाव तालुक्यात ज्या ज्या शासनाच्या योजना येतील त्या सगळ्या योजना ताई आम्ही राबवण्याचं काम केलेलं आहे. ताई तुम्हाला पुढचा खरं तर कार्यक्रम आहे, मला पण ताई भरपूर बोलायचं आहे. आणि पुन्हा एकदा ताई, ज्या वेळेला ताई तुम्ही आमदार झाला त्यावेळेला आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघातील महिलांनी बघितलेलं नव्हतं. चित्राताई वाघ कोण आहेत, पूरग्रस्तांना मदत, पलूस तालुक्यातील लोकांना देवाभाऊनी 6,000 रुपये प्रमाणात सर्व अगदी महिलांना म्हणजे कुटुंबाला 6,000 हजाराची मदत केली होती, रोखीने आणि केलेली होती. प्रत्येकाला रोखीने केली होती. ज्या वेळेला तहसीलदार कार्यावरती मोर्चा काढलेला होता त्यावेळेला आदरणीय बाबा वगैरे भाऊ सगळ्यांनी पुढाकार घेतला होता ताई. त्याच्यानंतर ताई रोखीने 6,000 हजार रुपये प्रत्येकाला खरं तर दिलेले आहेत ताई. पुन्हा एकदा तुम्हा सर्व महिलांचं मनापासून धन्यवाद देते, अभिनंदन करते. तुम्ही तर मतदान करणारच आहे, पण शेजारी पाजारी अलीकडं पलीकडं आता अफवांचा पाऊस उठणार आहे. कुठल्याही अफवेला तुम्ही बळी पडणार नाही आणि जास्तीत जास्त मतांनी संग्राम भवनाचा पण विजय करणार आहे. परवा एक जण ताई जाता जाता प्रचारात एक जण दादा मला भेटला. तो काय म्हणे माहिती आहे का, अहो तुम्ही म्हणता आमच्या भाऊनी हे केलं ते केलं ते केलं, मग तुम्ही कुठं 50-50 नारळ फोडलेत. अरे दादा म्हणला आमचा भाऊ कामात व्यस्त होता, ज्याला वेळ नाही तो नारळ फोडत होता, पण किमान पुस्तकात तरी छापू नका रे बाबांनो. आमच्याच गावचं 15 वित्त आयोगातलं काम माजी सरपंच विजय करांडे होते. त्यांनी ताई मागासवर्गीय समाजात
ब्लॉक बसवले होते. मी सभापती असताना कॉन्क्रिटीकरण ताई केलं होतं. लोकांनी वर्गणी काढून ज्योतिबा मंदिर बांधलंय शाळगावचं ताई, ते सुद्धा पुस्तकात आलेलं आहे. हे फक्त शाळगाव नाही, पूर्ण पलूस कडेगाव मतदारसंघातली पुस्तिका हातात घ्या. आम्हाला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. आमच्या नेत्यांनी जे काम केलंय ते आम्ही इथं खरं तर मांडलेलं आहे. त्यामुळं पुढचं म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि माता भगिनीनो, ही जर योजना तुमची चालू ठेवायची असेल, कायम अगदी तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, योजनांचा पाऊस तुमच्यावर पडायचा असेल, तर महायुती सरकारशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही सर्वांनी अगदी महायुतीचं आपलं चिन्ह कमळ आहे, भाऊंना तुम्ही भरघोस मताने निवडून द्याल. असं म्हणतात की तराजूनं प्रेम तोलायचं नसतं, तराजूनं प्रेम तोलायचं नसतं आणि लाडक्या बहिणींच्या पुढे जास्त बोलायचं नसतं. एवढं बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.